आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळणार आहोत। सुरुवातीला आता पाकड्यांना धडा शिकवण्याचा इशारा दिलाय पंतप्रधानांनी, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सैन्यावर माझा पूर्ण विश्वास आहे। दहशतवादी हल्ल्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं हे सैन्यानंच ठरवावं। सैन्यानंच टार्गेट आणि वेळ ठरवावी। सीसीएसच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आदेश। सैन्य दलाला पूर्ण सूट, कधी कारवाई करायची हे सैन्यानं ठरवावं। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तीनही सैन्य दलांना गो अहेडचे स्पष्ट संकेत। आपल्याकडे वेळ कमी आणि लक्ष मोठं आहे, मात्र वर्तमान स्थितीसाठी हे बोललंच नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याची चर्चा। भारत पाकिस्तानमध्ये 4 दिवसांमध्ये युद्ध होऊ शकतं, पाकिस्तान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा आहे। भारतीय हवाई दलाला सज्ज राहण्याचे आदेश मिळताच कारवाईसाठी 2 मिनिटात सज्ज होण्याचे निर्देश। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अलर्ट मोडवर। ड्रग्जच्या व्यापारामधून लष्कर-ए तोयबाला आर्थिक रसद पुरवली। गुजरातमधील मुद्रा बंदरावरील ड्रग्जचा लष्कर-ए तोयबाशी संबंध। जप्त केलेले 21,000 कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ला यांचा थेट संबंध आहे। एनआयएचा हा कोर्टात दावा। आरोपी हरप्रीत सिंग तलवारच्या जामिनाला देखील विरोध। पहलगाम हल्ल्यामधील दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं घेरलंय। दहशतवाद्यांचं ठिकाण लष्करानं शोधलंय। भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू आहे, सूत्रांची माहिती। दहशतवादी हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुसानं स्थानिक दहशतवाद्यांसह हल्ला घडवून आणलाय। लष्कर-ए-तैयबनं हाशिम मुसाला प्रशिक्षण दिल्याची माहिती। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये एनआयए तपासामध्ये नवे खुलासे। दहशतवादी पाकिस्तानमधील आकासोबत पेड ॲपद्वारे संपर्कात होते, ही सूत्रांची माहिती आहे। दहशतवादी परतण्याच्या एक्झिट स्पॉटची व्हिडिओग्राफी करण्यात आल्याची चौकशीमध्ये माहिती। 45 पेक्षा अधिक गाईड्सची देखील चौकशी झाली आहे।